आपल्याकडे ह्याच धारणा आहेत की एफ-डी केली आणि ते राहिलं बँकेत तसंच आहे. सोनं थोडंसं घेतलेलं आहे ते तसंच आहे. जमीन घेतली ते तशीच आहे. तर आता मला एक ब्रीफली तुम्हाला विचारायचं इन्व्हेस्टमेंटच्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या असतात मुळात? कुठलाही माणूस 4 प्रकारचे इन्व्हेस्टमेंट्स करतो वेगवेगळ्या. ती बेसिक ॲसेट जो आहे तो आहे फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट, म्हणजे एफ-डी, जी भारतीय लोकांची अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. फिक्स्ड डिपॉझिट, ज्याच्यामध्ये एक फिक्स आपल्याला माहिती आहे की एवढं व्याज मला मिळणारच आहे. किंवा त्यातलाच दुसरा प्रकार आहे PPF, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, त्याच्यामध्ये आणि तत्सम मग योजना आहेत, सुकन्या समृद्धी योजना असेल किंवा असं कुठलाही प्रकार किंवा पोस्टात पैसे ठेवणे जिथे आपल्याला आगाऊ माहिती आहे की मला एवढं व्याज मिळणार आहे. सो धिस इज फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट. मग नेक्स्ट आहे सोनं किंवा चांदी, त्याला टेक्निकल भाषेत कमोडिटीज म्हणतात. किंवा आपल्याकडे ट्रॅडिशनली सोन्यामध्ये पैसे टाकायची आपल्याकडे एक पद्धत आहे, स्त्रीधन म्हणून आपण ते साठवतो. सो तिथे लोक पैसे टाकतात. नेक्स्ट आहे मग रिअल इस्टेट. मग रिअल इस्टेटमध्ये एक मूळ गुंतवणूक स्वतःचं घर, मग नंतर तुम्ही समजा प्रॉपर्टी घेतली, घर घेतलं ते भाड्याने दिलं किंवा दुकान घेतलं ते भाड्याने दिलं, म्हणजे रेंटल प्रॉपर्टी झाली. आणि त्यातलाच तिसरा प्रकार म्हणजे लँड घेतली आणि मग यू वेट फॉर दी ॲप्रिसिएशन अँड मग यू कॅन एक्झिट. सो हे झालं रिअल इस्टेट. आणि मग चौथं जे आहे ते स्टॉक मार्केट किंवा इक्विटी मार्केट. मग त्याच्यामध्ये 2 पद्धतीने गुंतवणूक करता येते. एक डायरेक्ट, म्हणजे तुम्ही जाऊन शेअर्स परचेस केले, आणि दुसरं इनडायरेक्ट, म्हणजे तुम्ही एका म्युच्युअल फंडच्या माध्यमातून शेअर्स परचेस करताय. सो हे प्रामुख्याने 4 ॲसेट्स आहेत.